अभी हम मौजूद है हुड़केश्वर पुलिस स्टेशन में, जहां पे एक नौकरी के नाम पर फसवणूक का मामला सामने आया है। हमारे फिरियादी आनंद जी लेंडांगे, तो चलिए आनंद जी लेंडांगे से बात करके हम जानते हैं क्या है ये असली प्रकरण। माझं नाव आनंद ज्ञानेश्वर लेडांगे। मी हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट टाकली होती। त्या लेडीजकडे जेव्हा मी म्हणजे पैसे मागासाठी गेलो होतो तर तिने खोटा गुन्हा दाखल माझ्यावर केलेला आहे आणि मी जेव्हा रिपोर्ट टाकली तर हुडकेश्वर पोलीस स्टेशन वाल्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई न करता डीसीपी मॅडमला सीपी सरांना पण मी एक म्हणजे ती कॉफी दिली होती, पण त्याच्यावर अजूनपर्यंत काही ऍक्शन केलेलं नाही। माझ्यासोबत 15 लाख रुपयाचा धोकाधडी झालेली आहे आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये ज्यांच्याकडे केस होती PSI कोर्टे, पण यांनी अजूनपर्यंत वर्ष दीड वर्ष झाले अजूनपर्यंत काही केलेलं नाही आहे। मला असं वाटते की त्या दुसऱ्या पार्टीकडून PSI कोर्टे यांनी पैसे घेतले असं मला वाटते अजूनपर्यंत। तर माझी एकच इच्छा आहे की डीसीपी मॅडमनी याच्यावर काही कारवाई करावी, सीपी सरांनी काही कारवाई करावी, कारण की माझ्यासोबत खूप मोठं नुकसान झालं आहे। माझ्या आईचं मंगळसूत्रापासून सगळ्या गोष्टी त्या लेडीजनी घेतल्या। त्या लेडीजचं नाव आहे शिल्पा राजेश बिडवई, त्याच्यानंतर आहे एक बोरकर आणि आहे मुकेश मेश्राम। या तिघांनी माझ्यासोबत खूप मोठा लघु पाटबंधारे विभाग येथे नोकरी लावून देतो म्हणून, भंडारा येथे नोकरी लावून देतो म्हणून सांगितलं आणि माझ्यासोबत खूप मोठी फसवणूक केली। मी त्याच्या म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन काही कॅश असं दिलेलं आहे, पण यांनी अजूनपर्यंत त्याच्यावर काही गुन्हा सिद्ध केलेला नाही। जेव्हा PSI कोर्टाकडे मी 3 ते 4 वेळा गेलो तर त्यांनी हेच म्हटलं की तुम्ही जिथे पैसे दिले ते आमच्या हद्दीत येत नाही। जेव्हा मी जिथे रहिवासी आहे तिथेच दिलं मी रिपोर्ट, तर अजूनपर्यंत काही कारवाई केलेली नाहीये। सगळं दिलेलं आहे, सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या कॉफ्या पूर्ण दिलेल्या आहे। एवढा मोठा बंड दिला अजूनपर्यंत ते म्हणत आहे की हे काही चालत नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालत नाही। त्या PSI कोर्टाचं असं म्हणणं आहे। अच्छा, या संदर्भात तुम्ही डीसीपी ऑफिसला आणि कमिशनर ऑफिसला पण जे एक कॉपी दिलेली आहे, तर याच्यावर त्यांचं काही उत्तर आलेलं आहे तुम्हाला? नाही, अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाहीये। फक्त डीसीपी कडून मला एक लेटर आलं होतं, त्याच्यावर पण असं लिहिलं होतं की तुमचं काही होऊ शकत नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल म्हणजे समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही म्हणून मला एक लेटर आलं होतं डीसीपी ऑफिस मधून। समोरच्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, बरोबर। कारण त्यांनी त्याच्यात काहीतरी कारण दिलं असेल ना असं तुम्हाला? कारण तर म्हणजे यांनी की सांगितलं, जेव्हा इथे भेदोडकर PI होते त्यांनी जेव्हा PSI कोर्टाला विचारलं, म्हटलं की तुम्ही डीसीपी ऑफिसला पाठवा, तर यांनी काय पाठवलं मला, यांनी PSI कोर्टाने काय पाठवलं मला काही माहित नाही। म्हणजे काय लिहून पाठवलं, काय केलं हे मला माहित नाही। याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होऊन यांनी, मला असं वाटते की काहीतरी म्हणजे एक पकडा की काही पैसा दे दू करून म्हणजे यांनी ती केस दाबाचं हे केलेलं आहे PSI कोर्टे। ही सगळी घटना पाहता तुमची अजून प्रशासनाकडून म्हणजे पोलीस प्रशासनाकडून आपली काय मागणी आहे? माझी मागणी एकच आहे की मला फक्त माझे पैसे परत मिळावे बस। आणि ह्या तिन्ही जे 420 जे गुन्हा जे करत आहे, आज माझ्यासोबत झालं, आज दुसऱ्यासोबत होईल, जे काही आहे तर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे। जैसे कि अभी हमने सुना आनंद ज्ञानेश्वर जी लेडांगे को, ये हुड़केश्वर के रहने वाले हैं। अभी आने वाले समय में देखने वाली ये बात रहेंगी कि इनको जो नौकरी का आमिष दिखा के जो इनकी फसवणूक हुई है 15 लाख से, इसमें पिछले 1.5 साल से हुड़केश्वर पुलिस स्टेशन की तरफ से कोई कार्रवाई नहीं की गई। आने वाला समय ही बताएगा कि इसमें नागपुर पुलिस कमिश्नर क्या अपने तरफ से कार्रवाई के आदेश देते हैं। कैमरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं शशांक लालजरे, NTV 24 नागपुर।